काय सांग, कैसा लग रहा है? खूप चांगला वाटलं. कार्यक्रम खूप उत्तम होता. कसा अनुभव वाटला एवढ्या दिवसानंतर आज पहिल्यांदा बायकोने जिंकली पैठणी. खूप आनंद झाला. दादू बद्दल काय सांगू इच्छिता? दादू बरोबर चांगलं हे करतो. कार्यक्रम आणि कार्य सहवास चांगला आहे, उत्तम आहे. गावासाठी खूप काही प्रयत्न सुरू आहेत. त्याबद्दल काय सांगाल, कसं वाटतंय आज? खूप छान वाटते. अपेक्षेच्या बाहेर मिळाले. नरेंद्र दादांचं मनापासून अभिनंदन. आणि सर्व महिलांना काय सांगू इच्छिता? सगळ्यांना सांगेन असंच सहवास, सगळ्यांनी असंच एकत्र या पुढच्या वर्षी आणि सगळ्यांनी मिळवायचा प्रयत्न करा पैठणी. सोन्याची नथ तुम्हाला मिळालेली आहे, कसं वाटतं, काय सांगा? खूप 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 छान वाटतंय मला. आणि नरेंद्र दादांमुळे हे सगळं झालंय. मस्त कार्यक्रम होता, छान वाटलं खेळून. सर्व महिलांना काय संदेश देऊ? सर्व महिलांना हा संदेश आहे की असंच काही असेल तर यायला पाहिजे, जमा व्हायला पाहिजे कार्यक्रमामध्ये. काय सांगाल ताई, तुम्ही देखील या ठिकाणी हिरिरीने भाग घेतला होता, कसं वाटतंय आज? खूप भारी वाटतंय. काय एकदम संदेश मस्त. देऊ इच्छिता सर्व महिलांना? म्हणजे पुढल्या वर्षी पण कार्यक्रम होणार आहे, असंच सगळ्यांनी सहभागी व्हावं. दादू बद्दल काय सांगू इच्छिता? ते पण खूप भारी आहेत. म्हणजे खूप कार्यक्रम हे खूप भारी ठेवतात, ते सगळेच चांगले असतात. काय सांगाल, तुम्हालाही या ठिकाणी बक्षीस भेटलेलं आहे, कसं वाटतं? काय खूप छान वाटते. बक्षीस भेटलं आणि एवढा एन्जॉय केला मस्त. आज वुमन्स डे खूप छान साजरा झाला. हे सगळं प्रगट दादामुळेच होऊ शकतं, बाकी नाही माहिती मला. पण इकडे आलं की एकदम मन म्हणजे असं भारी वाटतं एकदम. त्यांना दादूला एनी टाइम तुमचा सपोर्ट असणार? हो, एनी टाइम आमचा त्यांना सपोर्ट आहे आणि कायम त्यांच्या सोबत आहोत. रक्तदान शिबिर ठेवला होता आम्ही आणि आता सर्व महिला आम्ही एकत्र मिळून आम्ही हे कार्यक्रम करत असतो नेहमी. आणि असंच आमचा चांगला कार्यक्रम होऊन दे माझी तीच दादू इच्छा आहे. बद्दल काय सांगू इच्छिता? त्यांचं तर नेहमी आम्ही त्याच्या पाठीशी असतो. त्याला मी मुलगा मानते. हा, तर आम्ही त्याचा काही कार्यक्रम असला तरी आम्ही सोडत नाही. आम्ही येत असतो प्रत्येक टायमाला आणि आम्ही सगळे मिळून करत असतो काम. सर्व महिलांना काय सांगू इच्छिता? सगळ्या महिला एकत्र येतो, आम्ही सर्व करतो काम बिम. असं काय असेल नसेल, मीटिंग असेल, काही असू दे, आम्ही करत असतो नेहमी. सतत त्यांच्या पाठीशी असतो. हो, मी आता दादू साहेब, गावठाणचा दादू म्हणून तुम्हाला या ठिकाणी आज सर्व महिलांनी आशीर्वाद दिला एक प्रकारे. कशा शुभेच्छा देतात सर्व महिलांना आजच्या शुभ दिनी? जागतिक महिला दिन हा आम्ही दरवर्षी साजरा करीत असतो. आम्ही त्यांना आज शुभेच्छा देतो. त्यांना त्यांच्या परिवारासाठी, त्यांच्यासाठी आज निरोगी उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या जे काही त्यांच्या समस्या आहेत त्या नको व्हाव्यात अशा मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो. आणि त्यांनी त्यांच्या परिवारासोबत, त्यांच्या सर्व मित्रांसोबत किंवा समाजासोबत चांगलं राहावं आणि गणपती बाप्पा आई तुळजाभवानी त्यांना निरोगी दीर्घायुष्य द्यावं अशी मी प्रार्थना करेन. दरवर्षी आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या प्रोत्साहनासाठी विविध कार्यक्रम करीत असतो. आज पण या दिवशी आम्ही तिथे खेळ पैठणीचा व लकी ड्रॉ ठेवलेला होता, हळदी कुंकू ठेवलेलं होतं. भरपूर महिलांनी इथे सहभाग घेतला. आमच्या एका विनंतीला मान देऊन त्यांनी सर्वांनी इथे आले. सर्वांनी आज शेवटपर्यंत आता तिथे राहिले आणि काही जणांनी खेळ खेळला, त्यांना बक्षिसं भेटलेली आहेत. जे नाही खेळ खेळले त्यांना आम्ही लकी ड्रॉ तर्फे आम्ही त्यांना खुश केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं ते सर्वजण खुश असतील. आजचा हा दिवस त्यांच्यासाठी होता आणि त्यांचा आशीर्वाद, सगळ्या माता भगिनींचा आशीर्वाद आम्हाला मिळावा, तसेच आमच्या सर्व सहकार्यांना मिळावं, आमच्या पक्षाला मिळावं अशी आम्ही हे करतो, आवाहन करतो, सूचना विनंती करतो त्यांना. आणि तो मिळतच आहे. ह्या आलेल्या निवडणुकीमध्ये ह्या सर्वांनी आमच्यासाठी खूप प्रयत्न केले होते. जंग पछाडून सर्व मतदारांपर्यंत पोहोचून त्यांनी आमच्यासाठी विनंती केली होती, आवाहन केलं होतं. आणि ते भलेही काय असेल, हार जीत ही होतच राहते, हा एक दुसरा भाग आहे, पण त्यांनी प्रयत्न केले होते. आज इथे सगळं जो तुम्हाला महिला मंडळ जेवढे दिसत आहेत या सर्व माझ्या पाठीशी उभं राहून एक भावाचा आशीर्वाद, प्रेम ते देत असतात. आणि त्याच्याच स्फूर्ती घेऊन आम्ही हे सर्व कार्यक्रम करीत असतो. म्हणून आम्ही दरवेळी वेगवेगळे कार्यक्रम करायचा प्रयत्न करतो. आणि काहीच त्यांच्या समस्या असतील त्यांनी आमच्यापर्यंत सांगाव्यात. होऊ नये समस्या, पण ते असल्याच तर ते सांगाव्यात. घरगुती असतील, बाकीच्या काय असतील, सामाजिक असतील तर ते सांगाव्यात त्यांनी, अशी मी त्यांना विनंती करेन. आणि त्यांच्या प्रत्येक ह्याच्यात भावाच्या प्रमाणे उभं राहून मी त्यांच्या पाठीशी, सर्व त्यांच्या ह्याच्यात पाठीशी उभं राहीन असं मला. महिलांना आर्थिक परिस्थिती त्यांची मोठ्या प्रमाणात सुधारली पाहिजे, म्हणून प्रशासनाला काय विनंती करू इच्छितो? बरोबर आहे.
हा तुम्ही चांगला प्रश्न विचारलात आणि प्रशासनाला हे आली पाहिजे, हे पण बरोबर वेळेवरती तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. कारण आज आम्ही इथे बहुतेक लोकांचे इथे बचत गट काढलेले आहेत, काही ठिकाणी आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे, पण पुढे काय, कारण पुढे काही त्याचा मार्ग नाही किंवा पुढे त्याचा फायदा होईल या महिलांना असं काही नाहीये. त्यामुळे प्रशासन जे काही ज्या त्यांच्या योजना आहेत त्या त्यांच्या मोजक्या माणसांपर्यंत पोहोचतात, ज्यांना खरोखर भेटल्या पाहिजे, जे गरजवंत आहेत, ज्यांना रोजच्या ह्याच्यामध्ये रोजगार उत्पन्न व्हावा याच्यासाठी ज्या भेटल्या पाहिजे, खरोखर ज्यांना गरज आहे त्यांना भेटत नाही आहेत. विनंती विनंती करेन अशा लोकांना तुम्ही सहकार्य करा, अशा लोकांपर्यंत मदत पोहोचू द्या. अशा योजना आखा की त्यांना आता बचत गटाच्या योजना आहेत, पण ते लोक फक्त महिन्याला बचत गटाचे पैसे जमा करतायत, बाकीचं त्यांना काहीच त्यांना तिथे फायदा नाहीये की त्यांना सबसिडी भेटेल किंवा आरएफ भेटत असतो. तर आरएफ बंद केलेला आहे नगरपालिकेने, तो बंद केलेला आहे, तो त्यांनी लवकरात लवकर आणि चांगल्या प्रकारे द्यावा. 10,000 देत होते ते 30,000 मध्येच त्यांनी केलं होतं, तसा काहीतरी द्यावा म्हणजे ते उद्योग करू शकतात. आणि त्याच्यानंतर जो ते ह्याचा प्रधानमंत्री स्वनिधी मार्फत त्यांना जे हे भेटते, लोन भेटते, ह्या लोन मध्ये पण त्यांनी काहीतरी चांगले बदल घडावे, त्याच्यामुळे त्यांना चांगले उत्पन्न निर्माण होईल, त्यांचं घर चालू शकेल असं मला वाटते. तरी सरकारने त्याच्यावरती मध्येच आता हे लाडकी बहीण योजना काढली होती, ती पण बंद झालेली आहे. लोक आमच्याकडे येऊन विचारतात की लाडकी बहीण योजना काय करायचं, कसं करायचं, आम्हाला पैशाची बंद झालेली आहेत. मग तुम्ही चालू का केलीत ना, मग तुम्ही चालू का केली, तर बंदच करायचे होते, इलेक्शनचा फंड होता, मग तुम्ही चालू का केलीत, करायची होती तर योजना अशी असते ती कंटिन्यू चालू राहावी. आणि मला वाटतं मी सगळ्यांच्या मताने सगळ्यांचं असंच असणार की योजना ही चालू व्हावी आणि त्याच्यात वाढ पण व्हावी. महिलांवरती अन्याय अत्याचार होतो, पोलीस प्रशासनाने त्यांच्यावरती निर्बंध रोखले पाहिजे, त्यांना मदत झाली पाहिजे, म्हणून हेल्पलाईन चालू केली पाहिजे का? हो बरोबर आहे. आता तुम्ही हा जो प्रश्न विचारायचा, आमची जी शिवसेनेची शाखा आहे हा एक मिनी दवाखाना आहे, एक छोटं न्यायालय आहे. त्यामुळे माझ्या मते तर इथेच सर्व ज्या समस्या आहेत, महिलांच्या समस्या आहेत, ते इथेच सोडवल्या जातात. ज्या काय असतील 20-25% असतील ते आम्ही पोलीस प्रशासनापर्यंत घेऊन जातो. पण मला तर वाटते जास्तीत जास्त ज्या महिलांच्या किंवा घरगुती महिलांच्या मनात घरगुती समस्या असतात त्या घरगुतीच असतात, त्या समस्या आम्ही इथल्या शाखेमध्येच सोडवण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि त्याच्यानंतरही जर नाही वाटलं तर मग आम्ही आमचे काही महिला आमच्या वरिष्ठ आहेत, ज्या जाणकार महिला आहेत, त्यांच्यापर्यंत आम्ही घेऊन त्याचे समालोचन करून त्यांचा प्रत्येक महिलेचा समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत असतो.